18, 19 वचन, 18 आणि 19 वचन कोणीतरी वाचा. उत्पत्ती 21, 18 आणि 19. आता ही जी स्टोरी आहे ना, इथे काय झालंय की हागार जी आहे किंवा अब्रामाला साराने तिची दासी दिली होती हागार पासून त्याला एक मुलगा झाला आहे आणि आता ही साराचा छळ करू लागली आहे आणि ती म्हणते की हिला ह्या दासीला आणि तिच्या पुत्राला माझ्या पुत्रासोबत वाटा नाही, कारण आता साराला इसाहाक झाला आहे आणि ती पाहते की तो खिदळतोय. ज्यावेळेस इसाहाकाचं दूध तोडलं, त्याची 8व्या दिवशी चिंता झाली, नंतर दूध तोडलं, त्या दिवशी तिने पाहिलं की इश्माईल जो आहे, दासी पुत्र जो आहे, हागारचा जो मुलगा आहे, तो काय करतोय, तो हसतोय, तो खिदळतोय इसाहाकाकडे पाहून. खिदळणं म्हणजे एक प्रकारे थट्टा करत आहे किंवा एक प्रकारे इट वॉज इन्फिरियर लुक, म्हणजे एक कमीपणा समजून हसणं किंवा या प्रकारचं काहीतरी घडत होतं. आणि त्यावेळेस ती म्हणाली की ह्या दासी पुत्राला माझ्यामधून घालवून टाका, ह्याला माझ्या मुलासोबत वाटा नाही. आणि मग अब्राहम तिला घालवून देतो. तिला फक्त एक पाण्याची मसक किंवा एक कळशीभर किंवा एक मटकाभर पाणी देतो आणि गाढवावर तिचं सामान लादतो. ती तिच्या मुलाला घेऊन निघाली, चालत 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 मिसर देशाचा प्रवास करायला निघालीये. कुठून? इथून इस्रायल मधून, जिथे अब्राम राहत होता तिकडून. आणि असं झालंय की आता तिचं पाणी संपलं आहे. मी लास्ट टाइम तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की साधारण किती वय त्यावेळेस इश्माईलचं होतं. इश्माईलचं वय त्यावेळेस होतं जवळजवळ 15 ते 18 वर्ष यापैकी होता. म्हणजे तो काही असा लहान बाळ नव्हता, 4-5 वर्षाचा, 1-2 वर्षाचा मुलगा आहे, नाही. इसाहाक आणि इश्माईल ह्यांच्यामध्ये बराच फरक आहे. सो माझ्या गेल्या काही मेसेजेस मध्ये मी तुम्हाला बायबल मधून दाखवलं होतं, प्रेज द लॉर्ड, की त्यांच्यात किती वर्षाचं अंतर होतं, काय होतं, इसाहाक इश्माईल किती मोठा होता हे मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रेज द लॉर्ड. सो आता पाणी संपलं आहे. इश्माईल व्याकुळ झाला आहे, तहानेने, खायला प्यायला काही नाहीये, भुकेने व्याकुळ झाला आहे. तो अनकॉन्शियस झालेल्या अवस्थेमध्ये आहे, त्याचा जीव तडपडतोय, मरण तिला त्याच्या मुलाचं समोर दिसतंय आणि ती रडते. ती म्हणते माझ्या ह्या मुलाचं, ह्या तरुण मुलाचं मरण माझ्या डोळ्यांनी मी पाहावं का? तर ती काय करते, बाणाच्या टप्प्या इतकं, म्हणजे असं त्याला नाही का झुडपामध्ये ठेवते आणि अशी लांब जाऊन बघते, कारण ती हतबल आहे. तिला माहिती ती ना कुठून पाणी आणू शकत, त्या जंगलामध्ये, त्या रानामध्ये कोणी नाहीये, त्या वाळवंटात कोणी नाहीये, कोणती लोकवस्ती नाही, कुठलं झाड नाही, मी त्याला काय खायला प्यायला देईल, काहीच नाही. आणि मी यामध्ये काय करू या रखरखत्या उन्हामध्ये? आणि तिला दिसतंय की तिचा मुलगा आता दम तोडणार आहे, त्याचा श्वास शेवटचा निघून जाईल आणि तो डोळ्यासमोर मरेल. पण बायबल सांगतं की त्यावेळेस काही झालं की तिकडून देवदूताची वाणी आली आणि तो म्हणतो की उठ हागारे, तू काय करतेस, तू कष्टी का, किंवा तू एवढं नाही का स्ट्रेस्ड आउट का आहे, भिवू नको, कारण मुलगा आहे तिथून देवाने त्याची वाणी ऐकलाय. तर उठ, आपल्या मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी मोठे एक राष्ट्र निर्माण करेन. आणि बायबल सांगतं 19वे वचन, मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. जर तुम्ही हे प्रॉपर स्टडी केलं तर तुम्हाला कळेल, इकडून ती निघाली आहे तर काही दिवस, काही महिन्यांचा प्रवास तिने केला आहे आणि आता वाळवंटात ती फसलेली आहे. ना पुढे चालवता येत नाही, काही करता येत, खाणं पिणं नाहीये, पाणी संपलं आहे, सोबत कोणी नाहीये, आजूबाजूला कोणीच नाही. वाळवंट कसं असतो, तिकडे तुम्हाला वस्ती दिसत नाही, तिकडे घरं दिसत नाही, पूर्ण सगळीकडे नाही का वाळूचं पूर्ण पर्वत रांगा असल्यासारखं, जिकडे तिकडे वाळूच आणि रखरखत ऊन आणि नुसता वारा सुटलेला असतो. ओके, म्हणजे तिकडे नाही का काहीच झाडं सुद्धा तुमच्या दृष्टीस पडणार नाही. आणि त्याच्यामध्ये आता असं झालंय की तिकडे बायबल सांगतं 19वे वचन, उत्पत्ती 21:19, मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजिले. हालेलुया. या वचनाचा अर्थ काय होतो माहितीये का, की तिकडे पाण्याचा झरा होता. बायबलमध्ये असं नाही दिले की परमेश्वराने वाळवंटातून पाण्याचा झरा निर्माण केला किंवा परमेश्वराने खडकातून पाणी काढलं, असं नाही दिलंय. इफ यू रीड अबाउट मोजेस, परमेश्वर मोशेला काय म्हणाला होता की तिकडे जा, पर्वतावर मी उभा राहीन, तिकडे खडक आहे, त्याच्या समोर तू थांब आणि तू त्या खडकाला आज्ञा कर, तुझ्या हातातली काठी घ्या, कमांड दॅट स्टोन, आणि त्यातून पाण्याचे झरे वाहतील. या गोष्टी झाल्या. सीन रानातून ज्यावेळेस मोशे जात होता, लोकांनी कुरकुर केली, इकडचं पाणी कडू आहे, आम्हाला तू मारायला आणलं का, आम्ही मिसर देशात चांगलं नव्हतं का, तू आम्हाला इकडे का आणलं? आणि लिटरली मोशेवर हात उचलायला लागले होते. परमेश्वर मोशेला बाजूला घेऊन गेला, अहरोन आणि मोशे, आणि परमेश्वर म्हणाला तू का असं सहन करतोय, तुझ्या हातात काठी आहे ना, मग जा ना. आणि परमेश्वर पुन्हा त्याला म्हणतो की तिकडे जा, त्या खडकाला कमांड कर, त्या खडकाला आज्ञा कर. पण त्या कुरकुरीमुळे, त्या सगळ्या
स्ट्रेसमुळे, त्या तणावामुळे मोशे त्या खडकाला 2दा काठी मारतो आणि त्यातून पाणी येतं. पण इकडे तसं काहीच झालं नाही. परमेश्वर असं नाही म्हणाला, की जा तिकडे बघ खडकातून पाणी येईल किंवा तिकडे असं कर, तसं कर. नो. परमेश्वर काहीच नाही. पण बायबल काय सांगतं, देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. इट मीन्स देअर वॉज द स्प्रिंग, वॉटर स्प्रिंग वॉज देअर. तिकडे झरा किंवा पाणी असं वाहतंय किंवा तिकडे ते होतं, परंतु ते तिच्या दृष्टीस पडलं नाही. तिला ते दिसलं नाही ना, त्याचा आवाज तिला ऐकू आला ना, पाणी दिसलं ना, काही नाही. म्हणजे त्या वाळवंटात किंवा त्या रानामध्ये, त्या एकटेपणामध्ये, तिकडे जिथे लोकवस्ती नाही, तिकडे सुद्धा पाण्याची सोय होती. बट शी वॉज नॉट एबल टू सी बिकॉज शी वॉज सो स्ट्रेस्ड आउट. तिचे डोळे अशा जगाकडे उघडले होते की देवाने जी प्रोव्हिजन केलेली आहे ती तिला दिसत नव्हती. सो दिस इज व्हॉट हॅज हॅपन्ड विथ ऍडम अँड इव्ह अँड दिस जनरेशन. आजच्या आपल्या या लोकांसोबत, या जनरेशन सोबत, पिढी सोबत जे चालू आहे ते हे, की देवाने सगळ्या गोष्टी इकडे ठेवल्या. 1 Corinthians 3:21, 1 Corinthians 3:21 काय सांगतं माहितीये का? ऑल थिंग्स आर युअर्स. सर्व काही तुमचं आहे. प्रेषित पौल म्हणतो, अपुल्लोस असो, पौल असो, भविष्यकाळच्या गोष्टी, वर्तमान काळच्या गोष्टी, देवदूत, बले, उंची, खोली, जे काही आहे, सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात. हालेलुया. सो ऑल थिंग्स आर युअर्स अँड यू बिलॉंग टू क्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. मग सर्व काही जर आपले, व्हाय वी आर नॉट एबल टू एक्सरसाइज अथॉरिटी, व्हाय वी आर नॉट एबल टू टेक द एडव्हान्टेज ऑफ दिस ब्लेसिंग? का होत नाहीये? कारण आपले डोळे ह्या जगाकडे, सैतानाने बनवलेल्या, सैतानाने घडवलेल्या, सैतानाने चालवलेल्या, त्याने कल्चराइज केलेल्या त्या गोष्टींकडे लागलेत की देवाने जे सांगितले ते समजतच नाही. त्या गोष्टी आपल्या बुद्धीला, आपल्याला वाटतं अरे असं आहे का, आपल्याला नाही असं वाटतं की इट्स परमेश्वर नाही का मेटाफर, म्हणजे परमेश्वर अतिशयोक्ती करत आहे असं आपल्याला वाटतं. पण अतिशयोक्ती नाहीये. व्हॉट एव्हर गॉड सेज इज येस अँड एमेन. मग येस अँड एमेन, बायबल सांगतं परमेश्वराचं प्रत्येक वचन होय आणि आमेन आहे, होय आणि आमेन आहे. तरी सुद्धा आपण अपयशी आहे, तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळत नाही, तरी सुद्धा संघर्ष करतोय का? कारण ते होय आणि आमेन याच्या वेव्हलेंथशी ना तुमचं प्युरिटी, तुमचा फेथ ना मॅच झाला पाहिजे. वेन यू आर ट्युनिंग द रेडिओ, आता मला माहित नाही आजकालची जनरेशनला रेडिओ माहितीये की नाही, कारण हल्ली असं काहीच कोणी वापरत नाही. एव्हरीथिंग इज मोबाईलवर सगळ्या गोष्टी मिळतात. पण मोबाईल मध्ये सुद्धा रेडिओचं फंक्शन असतं. जर ते तुम्हाला ऑपरेट करायचं असेल ना, तर रेडिओचे स्टेशन्स असतात जे सॅटेलाइट वरून मॅच केले जातात. ओके, जे उपग्रह अवकाशामध्ये पाठवले तिकडून. तर तुम्ही ज्या वेळेस ना ते फ्रिक्वेन्सी मॅच करता, जो स्टेशन आहे, समजा FM चॅनेल किंवा नाही का रेडिओवर अजून दुसरा कुठला FM1, FM2 जर आहे, तर तो जो चॅनेल आहे ते तुमच्या रेडिओवर त्याचे बँड आहे, तो चॅनेल ट्यून करायला लागतो. जोपर्यंत, म्हणजे समजा चॅनेल आहे 91 आहे, 91 पॉइंट काहीतरी असेल, 93 असेल समजा असं आहे, तर तुम्ही जेव्हा एक्झॅक्टली 91 वर ते आणताना आणि तुमचा रेडिओ व्यवस्थित चालवताना त्यावेळेस ना क्लिअर आवाज येतो. 91.1 जरी झाला ना तर आवाज खरखर व्हायला लागतो. 90.78 जरी झालं तरी आवाज खरखर होतो. सो यू नीड टू मॅच द वेव्हलेंथ, यू नीड टू मॅच द स्टेशन परफेक्टली, तेव्हा आवाज येतो. सो इट इज लाईक दॅट. देवाचं वचन होय आणि आमेन आहे. परमेश्वराने सगळ्या गोष्टी दिल्या. तुम्हाला ते विजन आहे का? तुम्ही त्या गोष्टी ग्रॅब करताय का? तुम्ही तेवढी आत्मिक तयारी केली आहे का? व्हॉट गॉड सेड. परमेश्वर शिष्यांना काय म्हणाला प्रेषितांची कृत्येमध्ये, की तुम्ही यरूशलेम सोडून कुठे जाऊ नका. टॅरी इन द जेरुसलेम टिल अंटिल प्रेज द लॉर्ड, जोपर्यंत पित्याने देऊ केलेला ती गोष्ट जी आहे, जी तुम्ही माझ्या कडून ऐकली, जे पिता तुम्हाला जी देणगी देणार आहे, ती जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. सो ऑलवेज देर इज अंटिल. ओके, यू नीड टू टॅरी इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीत तुम्हाला वेळ घालवायचंय. तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टी दिसून येत नाही, जोपर्यंत ते वचन, त्याचे ब्लेसिंग्स, परमेश्वराचे विचार आणि तुमचे विचार एक होत नाहीये. बायबल सांगतं, जो स्त्रीशी जडला तो आणि स्त्री एक आहे. जो जार व्यभिचारिणीशी जडला तो आणि ती काय एक देह आहेत. परंतु जो परमेश्वराशी जडला तो आणि परमेश्वर एक आत्मा आहे. तो परमेश्वराबद्दल माहिती आहे, पण परमेश्वरासोबत तुम्ही जडले गेलेत का? जुडले गेलेत का? तुम्ही एक झालेत का?
प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तुम्ही परमेश्वर आणि आपण ना एक आत्मा बनतो. अँड देन ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे इथल्या जगाकडे आपण डोळे बंद करतो आणि इथल्या जगाकडे आपले डोळे उघडले जातात. त्या आत्मिक गोष्टी इकडे सोय होती, झरा होता, पण ती पाहू शकली नाही. बिकॉज हर विजन टू द परमेश्वराच्या प्रोव्हिजन कडे किंवा ज्या गोष्टी देवाने घडवल्या आहेत किंवा आपण म्हणू शकतो की आशीर्वादाच्या जगाकडे शी वॉज ब्लाइंडेड. तिला फक्त तिचा त्रास, ते मरणारं लेकरू आणि तिची परिस्थिती आणि तिच्यासोबत काय झालंय, कसं अब्रामाने हाकलून लावलंय, कसं सारा हे होते, आता मी काय करू, मी मिसर देशात कशी पोहोचू, मी स्वतःचा जीव कसा वाचू. सो शी वॉज एन्ग्रॉस्ड त्या पूर्ण परिस्थितीमध्ये डुबलेली होती की प्रोव्हिजन असून तिला ते दिसलं नाही. परमेश्वराच्या देवदूताला, बायबल सेज गॉड ओपन्ड हर आईज. हालेलुया. ज्या वेळेस आदम आणि हव्वाचे डोळे जगातल्या गोष्टींकडे उघडले गेले, इकडच्या आत्मिक जगाकडे, प्युरिटीकडे, पवित्रतेकडे, परमेश्वराच्या राज्याकडे आपोआप त्यांचे डोळे बंद झाले. बिकॉज जर मी इथे पाहते तर मला मागच्या गोष्टी दिसत नाही, मी जर मागे पाहते तर मला पुढच्या गोष्टी दिसत नाही. सो इट इज अ मॅटर ऑफ विजन. हालेलुया. परमेश्वराने तिचे डोळे उघडले, तिला तो झरा दृष्टीस पडला. मग तिने पाणी भरलं, आपल्या मुलास पाजलं आणि बायबल सांगतं की तिने काय केलं माहिती, देव त्या मुलाचा पाठीराखा झाला. तो रानात लहानाचा मोठा होऊन तीरंदाज बनला. हालेलुया. रानातच लहानाचा मोठा झाला. प्रेज द लॉर्ड. लिटरली सी, जिथे पाणी आहे ना तिकडे ना जीवन असतं. प्रेज द लॉर्ड. मनुष्य वस्ती असते किंवा तिकडे काही गोष्टी करता येतात. बिकॉज वॉटर वी नीड फॉर इच अँड एव्हरीथिंग. पाणी तर आपल्याला बेसिक गोष्टींसाठी सुद्धा पाणी लागतं, त्याच्याशिवाय आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो इथे परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि मग तिला झरा दृष्टीस पडला. परमेश्वराने झरा निर्माण केला नाही, परमेश्वराने तिला कमांड करायला लावलं नाही, परमेश्वराने तिला कुठला खडक फोडायला लावलं नाही, परमेश्वराने तिला विहीर खणायला लावली नाही. इट वॉज देअर. हालेलुया. ते स्प्रिंग, तो झरा तिकडे होता. हालेलुया. आणि तिला तो दृष्टीस पडला ज्यावेळेस देवाने तिचे डोळे उघडले. प्रेज द लॉर्ड. ओपन युअर बायबल टू ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स चॅप्टर 9. ओके. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय 3 ते 6 वचन कोणीतरी वाचा. आता इथे काय झालंय माहितीये, बायबल सांगतं जाता जाता आता शौल, आता त्याच्या आधीच जो स्टोरी ऐकली, काय झालंय, स्टीफनला मारलेला आहे. पहा, बायबल सांगतं की 9वं वचन, याचं 9वा अध्याय 1लं वचन, शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुतकार टाकत होता. याविषयी यू वॉज सो व्हायलेंट अँड अग्रेसिव्ह की हे लोक ते फॉलो करतायत का, ते येशूला फॉलो करतायत का. सो यहुद्यांना किंवा प्रभूच्या शिष्यांना, देवाचे जे डिसायपल्स आहेत ख्रिस्ताचे, त्यांना धमक्या देणं, त्यांना मारणं, त्यांचा खून करणं, त्यांना पकडून जेलमध्ये टाकणं, त्यांना अडवणं, त्यांचा घात करणं, ह्या गोष्टी तो करत होता आणि तो खूप चिडलेला होता. शॉल वॉज अ मॅन, ही वॉज अ मॅन. तो एकदम असा क्रूर किंवा रागीट स्वभावाचा व्यक्ती होता. तो इतका शॉर्ट टेम्पर्ड व्यक्ती होता ना, जर तुम्ही त्याचं शौल असतानाचं जीवन वाचलं तर तुम्हाला कळेल. सो ही वॉज सो, म्हणजे आपण म्हणतो ना, इतका कट्टर असा होता की त्याच्या पलीकडे काहीच ऐकणार नाही. माणसाबद्दल दया माया नाही, लोकांबद्दल काही नाही. माझं नियमशास्त्र हे सांग फॉलो केलं पाहिजे, हे कोण येशू आले त्याला फॉलो करतात, नियमशास्त्र हे सांगते. सो तो कट्टर नियमशास्त्र फॉलो करणारा होता. आणि जेव्हा पण अशी इतकं कट्टरपणा असतो ना, तर कुठेतरी तुम्ही नाही का एका दृष्टीने चालत नाही, तुम्ही ब्लाइंड झाले, तुम्ही अविचाराने काम करत असता. शौल तसा होता. ओके. बायबल सांगतं त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन दिमिश्कातल्या सभास्थानातून पत्र मागवली, लेटर्स मागवले, अथॉरिटी लेटर्स मागवले की तो मार्ग अनुसरणारे, म्हणजे कोण, येशू ख्रिस्ताचा मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळले तर त्याने त्यांना बांधून यरुशलेमेत आणावे. म्हणजे त्याने लिटरली नाही का सगळ्याकडून, प्रत्येक नाही का प्रोव्हिन्सेस मध्ये, प्रत्येक ठिकाणी प्रदेशांमध्ये जाऊन तिथल्या प्रमुख याजकाकडून लेटर येईल, मला नाही का तुम्ही अथॉरिटी लेटर द्या, मला रेफरन्स लेटर द्या, मला तुम्ही नाही का मोहर लावून हे लेटर द्या की मला जर येशू ख्रिस्ताला अनुसरणारे कोणी स्त्री असू दे, कोणी पुरुष असू दे, कोणीही दिसलं तर मला अधिकार आहे की त्यांना डायरेक्ट मी नाही का यरुशलेमेत आणून त्यांना जेलमध्ये टाकू शकतो.
असले लेटर्स त्यांनी मागवले होते आणि ते घेऊन नंतर तो कुठे चालला होता? दमिश्कच्या रस्त्यावर. बायबल सांगतं दमिश्काजवळ तो ज्यावेळेस दिमिश्काजवळ येऊन पोहोचला त्यावेळेस अकस्मात त्याच्या भोवती मोठा आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो म्हणजे तो दॅट लाईट वॉज सो ब्राईट, म्हणजे प्रभू येशू त्या प्रकाशामध्ये तिकडे अवतरला होता. बट ही वॉज सो ब्राईट, इतका प्रकाश होता ना की असं म्हणजे सूर्य सुद्धा ना त्याच्या समोर काहीच नाहीये. सूर्याचं तेज काहीच नाहीये आणि तो इतका प्रखर, इतका तेजस्वी असा प्रकाश होता की शौल ते पाहून जमिनीवर पडला आणि तो डोळे उघडू शकला नाही. ही कुड नॉट फेस दॅट ग्लोरियस लाईट दॅट वॉज रेमिटिंग फ्रॉम द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमधून त्यावेळेस त्या प्रकाशात कोण होता? येशू ख्रिस्त होता, पण तो पाहू पण शकला नाही असा प्रकाश तो होता, गौरवी प्रकाश तो होता. बायबल सांगतं तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपल्या बरोबर बोलताना ऐकली. तो पडलाय आणि काय की शौला शौला माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. नाव इमॅजिन तिकडे येशू आलाय, शौल चाललाय ते लेटर्स घेऊन, पत्र घेऊन की नाही जितके लोक पण ना ते येशूचं नाव घेतात आणि तो मार्ग अनुसरतात ना, क्रूसाचा मार्ग, तो पुरुष असू दे स्त्री असू दे, त्यांना आता छळण्याचा, त्यांना यरुशलेमेत आणण्याचा, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार मला, हे लेटर्स मला मिळालेत. त्याने एकाकडून नाही सगळ्यांकडून ते लेटर्स प्रमुख याजकांकडून मागवले होते. ते लेटर्स घेऊन तो चाललाय आणि त्यावेळेस गॉड एन्काउंटर, ही एन्काउंटर्स गॉड. त्यावेळेस देवासोबत त्याची चकमक होते, भेट होते आणि तिकडे येशू ख्रिस्त आलाय. बट परमेश्वराच्या प्रकाशाचाही हा सामना करू शकला नाही. तो खाली पडतो, तो वाणी ऐकतो, प्रभू म्हणतो, प्रभू येशू म्हणतो ज्या येशूचा तू छळ करतो ना तोच मी आहे, तर उठ नगरात जा, म्हणजे तू काय करायचं हे तुला सांगण्यात येईल. हालेलुया. हा शौल आहे जो पडलाय, हा शौल आहे ज्याने प्रकाश पाहिला, हा शौल आहे ज्याने वाणी ऐकली आणि ती वाणी त्याला सांगते उठ नगरात जा, चल आणि तू काय करायचं हे मी तुला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याच्यासोबत बरीच माणसं होती, त्याच्यासोबत जी माणसं होती ती काय केली, त्यांनी सुद्धा ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. हालेलुया. त्यांना आवाज ऐकायला आला, काहीतरी कोणतरी कम्युनिकेट करते, पण त्यांना काहीच दिसलं नाही. आणि बायबल सांगतं मग शौलाला जमिनीवरून उठविले, तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. हालेलुया. शौल एकटा नाही चाललाय, स्वतः सोबत नाही का, स्वतःची माणसं, लढणारी, बोलणारी, उचलणारी, पूर्ण वसुली करणारी टीम घेऊन चाललाय. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासोबत लेटर आहे आणि त्याची टीम घेऊन चाललाय. अशा सगळ्या नाही का बॉडी बिल्डर लोकांना घेऊन चाललाय आणि खूप मोठा प्रकाश पाहतोय. हा पडला आहे, तो आंधळा झालाय. त्यांनी वाणी ऐकली, लोकांनी फक्त वाणी ऐकली, बाकी त्यांना काही दिसत नाही. असे शांत झाले ते सगळे. शौल जमिनीवर पडला आहे आणि त्यावेळेस नाही का तो शौल जो आहे तो ज्यावेळेस उठतो, बायबल सांगते की त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नाहीये. प्रेज द लॉर्ड. दॅट वॉज द टाइम की तिकडे त्याचा कायापालट झाला, तिकडे त्याचं तारण झालं. बायबल सांगतं तो त्याला काही दिसेना, तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. आंधळ्यासारखा झाला. हालेलुया. 3 दिवस आंधळ्यासारखा झाला, त्याला काहीच दिसत नाहीये. 3 दिवस त्याने काही घेतलं नाही, अन्न नाही, पाणी नाही, वॉज नील बाय माउथ, काहीच नाही त्याच्या मुखामध्ये गेलं. इट वॉज लाईक 3 days फास्टिंग. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस उपास करण्यासारखं झालं आणि त्याला काहीच समजत नाही. लिटरली ज्यावेळेस तो उठला, डोळे उघडतोय, त्याला काही दिसत नाही. त्याच्या सोबतच्या माणसांनी हाती धरून त्याला नेलं. प्रेज द लॉर्ड. आता हा जो शौल आहे ना, तो स्वतःच्या दृष्टीने ना राईचस समजून, नीतिमान समजून काही गोष्टी करतोय आणि स्वतःला नीतिमान समजून तो चालतोय. नाही मी करतो ते राईट आहे, मी नियमशास्त्र फॉलो करतोय, हे चुकीचं आहे. सो तो स्वतःला खूप चांगलं त्याला वाटत होतं की मी जे करतोय ना, देव माझ्यावर खुश आहे, मी इतकी चांगली कामं केली, समाज माझ्यावर खुश होईल, याजक माझ्यावर खुश आहेत, सगळे फॅरिसीज आणि शास्त्री लोक हे सगळे माझ्याबद्दल खुश आहेत आणि मी हे काम चालू ठेवणार. एक एक जण त्याचा जे फॉलो करतात येशूला, जे क्रूसाचा मार्ग अवलंबतात, त्या एकेकाला पकडून पकडून मी त्यांचा नाश करणार आहे, त्यांना इकडून बाहेर काढून टाकणार आहे. अशा प्रकारच्या आवेशामध्ये, अशा प्रकारच्या विचारसरणीत, अशा प्रकारच्या प्राईड मध्ये तो चालत होता आणि फक्त देवाच्या प्रकाशाचा सामना. आणि ही लॉस्ट एव्हरीथिंग. त्याला हंबल करण्यासाठी, त्याला त्याच्या गुडघ्यावर आणण्यासाठी, त्याला त्याचा घमंड, त्याचा मीपणा, अहंकार तोडण्यासाठी परमेश्वराला त्याचे डोळे, त्याची दृष्टी काढावी लागली. सो युअर आय साइट, युअर विजन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इट कॅन
हे असं असं आहे ना की तुम्हाला एक तर आत्मिकतेमध्ये सुद्धा लीड करेल किंवा तुम्हाला फिजिकल रेल्म मध्ये सुद्धा आणेल किंवा तुम्हाला नाशाकडे सुद्धा घेऊन जाईल. ज्या वेळेस त्याच्या जीवनात बदल घडवायचा होता, ज्यावेळेस त्याला उद्धार द्यायचा होता, ज्यावेळेस त्याला वाचवायचं होतं, ज्यावेळेस त्याला त्या चुकीच्या गोष्टींमधून बाहेर काढायचं होतं, ज्यावेळेस त्याचा घमंड तोडायचा होता, ज्यावेळेस त्याच्या प्राईड मधून त्याला बाहेर काढायचं होतं, ज्यावेळेस त्याच्या स्वतःच्या नीतिमत्वामध्ये त्याला देवाला दाखवायचं होतं की तुझं नीतिमत्व, तुला वाटतं तू किती ग्रेट आहे पण ते किती घाणेरडं आहे, ते किती गलिच्छ आहे, हे ज्यावेळेस देवाला त्याला दाखवायचं होतं, त्याची चूक त्याला पटवून द्यायची होती, देवाची जी वाणी आहे त्याच्या कानावर ज्यावेळेस पडावी असं देवाला वाटत होतं, परमेश्वराने पहिले ना त्याची दृष्टी गेली, ज्यावेळेस त्याचे डोळे बंद झाले ना तेव्हा ती वाणी तो एका चांगल्या प्रकारे ऐकू शकला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो कधी कधी डोळे बंद करावे लागतात. दिस इज द रिझन वेन वी प्रे वी क्लोज आईज. देयर इज नो प्रॉब्लेम. असं काही प्रोटोकॉल नाही, तुम्ही डोळे उघडे ठेवूनही प्रार्थना करू शकता, नो प्रॉब्लेम. बट वेन यू क्लोज युअर आईज, यू कॉन्सन्ट्रेट. तुम्ही नाही का मनन करायला लागता, तुम्ही मेडिटेट करायला लागता, तुम्ही बाकीच्या गोष्टी जिथे डोळे फिरतायत भिरभिरतायत हे नाही तर काय मोनोटोनस होईल, तुम्ही बोलताय, बडबड करताय डोळे आणि मग विचार सगळं वेगळंच चालेल. सो आपण का प्रार्थना करताना डोळे बंद करतो? ह्या गोष्टीमुळे की आपल्याला ह्या बाकीच्या डिस्ट्रॅक्शन मध्ये चालायचं नाहीये, जे दिसतंय त्यानुसार फसायचं नाहीये. तर आपण ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या देवाकडे प्रार्थना करतोय ना त्या देवाशी फेथफुल राहण्यासाठी, त्या देवाकडे आपलं पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशन जावं म्हणून आपण डोळे बंद करतो. ह्याच्या जीवनात काही बदल घडवायचा होता, त्यावेळेस परमेश्वराने ह्याची दृष्टी काढली. बायबल सांगतं की तो आंधळ्यासारखा झाला. सी व्हेनेवर 3 days, ज्यावेळेस 3 दिवस उपास किंवा प्रार्थना येते ना, जर आत्मिक जगात याचा अर्थ पाहिला, 3 days फास्टिंग अँड प्रेयर इज टू फाईट विथ द गव्हर्नमेंट, द रुलिंग गव्हर्नमेंट, किंवा ज्या सत्तेच्या अधीन तुम्ही आहात ते बर्डन किंवा त्या गोष्टी तोडण्यासाठी हे केलं जातं. आता इथे अनायासाच्या बाबतीत काय झालं, 3 दिवस त्याने अन्न पाणी घेतलं नाही. सो व्हॉट, ही वॉज रूल्ड बाय अनदर गव्हर्नमेंट. सुरुवातीला तो अशा काही विचाराने चालत होता, त्याचं जर स्पिरिच्युअल लाईफ पाहिलं तर ते वेगळं होतं, ते प्राईडचं होतं, ते अहंकाराचं होतं, ते नियमशास्त्राविषयीच्या आवेशाबद्दलचं होतं. सो त्या गोष्टी काढून टाकण्यासाठी परमेश्वराने त्याला आंधळ केलं. 3 days ही वॉज नॉट एबल टू सी एनिथिंग, आणि त्याने काही खाल्लं नाही, काही पिलं नाही. सी पीपल से एस्टेर फास्ट, पण एस्टेर फास्ट किंवा ऍक्च्युअली असं काही नसतं. पण ज्या वेळेस ती स्वतःचा जो नवरा आहे, बायबल सांगतं की अहश्वेरोश राजाच्या किंवा तिकडे त्या राजा समोर जर जायचं आहे आणि त्याला त्याच्याशी जर कम्युनिकेट करायचंय, त्याच्याकडून बोलावणं आलेलं नसताना, अपॉइंटमेंट नसताना असं जर अचानक जाऊन भेटायचंय, तर नियम काय आहे माहितीये का, की असंच जर कोणी राजासमोर गेलं तर त्याला मारून टाकण्यात येईल. राजाचे नाही का तिकडे जे सैनिक असतील ते तर जाऊन पण देणार नाही. आणि ही म्हणते आता 3 दिवस माझ्यासाठी उपास प्रार्थना करा, 3 दिवस कोणी अन्न पाण्याला हात लावू नये. सो वेन शी वॉन्टेड टू फाईट विथ द गव्हर्नमेंट, वेन शी वॉन्टेड टू नॉट डिसऑनर, वेन शी वॉन्टेड टू, ज्या वेळेस एस्तेरला ती जी सत्ता होती, जे राजाचे नियम होते, त्या नियमाच्या, त्या सत्तेच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करायच्या होत्या ना, शी स्टार्टेड 3 days अँड फास्टिंग अँड प्रेयर. सो 3 दिवस उपास प्रार्थना ज्यावेळेस केलं जातं त्याचं ना सिग्निफिकन्स वेगळं आहे. 20 days फास्टिंग अँड प्रेयर त्याच्या मागचा अर्थ वेगळा आहे. 40 days फास्टिंग अँड प्रेयर त्याच्या मागचा अर्थ वेगळा आहे. 11 days फास्टिंग अँड प्रेयर ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे याच्या बाबतीत सुद्धा काय झालंय माहितीये का, 3 दिवस उपास प्रार्थना, कारण हा आता कुठल्या वेगळ्या नियमाने चालत होता, वेगळ्या गोष्टींच्या अधीन होता. ती बंधनं तोडण्यासाठी 3 दिवस त्याला दृष्टी नाहीये, 3 दिवस त्याने अन्न पाण्याचं सेवन केलं नाही. सो वेन यू आर स्पेंडिंग 3 days फास्टिंग अँड प्रेयर, यू आर कमिंग अगेन्स्ट द टेरिटरीज, यू आर कमिंग अगेन्स्ट द रुलिंग प्रिन्सिपॅलिटीज. प्रेज द लॉर्ड. किंवा अशा काही गोष्टी ज्याच्या विरोधात तुम्ही थांबता आणि तुम्ही तिथून एका यू गॅदर द बोल्डनेस टू फेस द सिच्युएशन. हालेलुया. परमेश्वराला शौलाचे डोळे बंद करावे लागले जेणेकरून देवाची वाणी त्याच्या कानावर पडावी, आणि ही शुड पॉन्डर ओव्हर द वर्ड. ते जे आवाज आहे, ते शब्द आहे, त्याच्यावर त्यांनी विचार करावा, तिकडे त्यांनी लक्ष द्यावं, त्याचे डोळे बंद करावे लागले. परमेश्वरा प्रकाश पाहू शकला नाही, म्हणजे त्याची दृष्टी किती
ती किती कमजोर होती. परमेश्वराचा इतका महान प्रकाश, गौरवी प्रकाश केला आणि त्याची आयसाईट निघून गेली. हालेलुया. त्याच्यानंतर हालेलुया, बायबल सांगतं की हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता ना, प्रभूने त्या हनन्याला दृष्टांतामध्ये सांगितलं की शौल नावाचा एक माणूस आहे, त्याच्याकडे जा, त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्या डोळ्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव, त्याला दृष्टी येईल. हनन्या म्हणतो, अरे तो तर ख्रिस्ताच्या लोकांचा तो छळ करतो, मला पाठवतोय, तो मला पण मारून टाकेल. प्रभू म्हणतो, नाही, माझ्या कामासाठी, माझ्या गौरवासाठी, मी ठरवलेल्या योजनेसाठी शौल हा निवडलेला पात्र आहे. मी त्याला दाखवेन की माझ्या नावासाठी जगणं काय आहे. सो आतापर्यंत जो नाही का जगाच्या दृष्टीने स्वतःला खूप महान समजत होता, मी खूप चांगली कामं करतोय, जो कट्टर नियमशास्त्र फॉलो करणारा होता, जो खूप शास्त्र पारंगत विद्वान असा होता आणि त्याला वाटायचं मीच राईट आहे, सगळे लोक चुकीचे आहेत, कारण त्याला ग्रेस कळत नव्हती, त्याला सुवार्ता समजत नव्हती, त्याला वधस्तंभ माहित नव्हता, येशू त्याला माहित नव्हता, तारणार त्याला माहित नव्हतं, मसीहा ख्रिस्त त्याला माहित नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला फुलिशनेस वाटायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला वाटायचे काहीतरी नाही का नवीन डॉक्ट्रिन आणली आहे, पण आपण नियमशास्त्रच फॉलो करणारे आहोत, तेच केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सो नियमशास्त्र भलेही तो वाचतोय, पण त्याला येणाऱ्या तारणाऱ्याबद्दल, मसीहाबद्दल, ख्रिस्ताबद्दल त्याला समजलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टी समजवण्यासाठी, देवाच्या योजनेत चालवण्यासाठी परमेश्वराला जगाकडून त्या सगळ्या प्राईड पासून त्याची दृष्टी काढावी लागली. परमेश्वराने त्याला आंधळ केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो बनला शौल, ज्यावेळेस त्याला पुन्हा दृष्टी आली, तो इतका हंबल बनला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याने कधीच ना सुरुवातीसारखं वागलं नाही, स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या कृतीवर भरोसा ठेवला नाही. तर तो असा माणूस बनला की तो म्हणतो, जगणे माझ्यासाठी ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी त्यालाही 3 दिवस आंधळ व्हावं लागलं. त्यालाही ना या सगळ्या गोष्टींपासून त्याची दृष्टी अशी नाही का देवाला काढून घ्यावी लागली. त्यावेळेस त्या आत्मिक गोष्टीकडे त्याचे नेत्र उघडले. हाच प्रेषित पौल आहे किंवा हाच तो शौल आहे, ज्याने इतक्या अद्भुत गोष्टी पाहिल्या, इतके विजन्स पाहिले, इतक्या गोष्टी पाहिल्या. हा प्रभू येशू सोबत नव्हता आणि स्वतःच्या डोळ्यांनी प्रभू येशूला कधी पाहिलं नाही, पण हा तो प्रेषित पौल आहे किंवा शौल आहे, ज्याला परमेश्वराने प्रभू भोजनचं स्पष्टीकरण दिलं. होली कम्युनियन, लास्ट सपरच्या वेळेस शिष्य होते, शिष्यांनी एवढं चांगलं वर्णन केलं नाही त्याचं मिनिंग, त्याचं नाही का. तो म्हणतो की 1 करंती 11 मध्ये जर तुम्ही वाचलं ना, प्रभू भोजनाविषयी लिहिलेलं आहे. आपण प्रभू भोजन घेताना बरेच वेळा तेच वचन बोलतो जे प्रेषित पौलाने दिलंय. का? बिकॉज नाव वेन ही वॉज ब्लाइंडेड, ज्यावेळेस या जगाकडे त्याची दृष्टी आंधळी झाली, हे भौतिक डोळे त्याची दृष्टी त्याने गमावली ना, आत्मिक दृष्टी त्याची सतेज झाली. त्या गोष्टी त्याला समजू लागल्या, त्या गोष्टी त्याला दिसू लागल्या आणि त्याच्यानंतर दिसतं तसं चालणारा तो बनला नाही. म्हणून प्रेषित पौल काय म्हणतो की आपण विश्वासाने चालतो, दिसतं तसं चालत नाही. हे सेंटेन्स, हा बोल्डनेस, हे रेव्हलेशन कुठून आले? कारण 3 दिवस तो आंधळा होता. त्याला माहितीये की खरी दृष्टी काय, खरं विजन काय आहे. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराला कुठे डोळे उघडावेही लागतात, कुठे बंदही करावे लागतात. युअर आय साईट, युअर विजन, द कॅपॅसिटी, जे वचनातलं काय म्हणतात, वचनामधली परिपूर्णता पाहण्यासाठी किती कॅपॅसिटेटेड तुम्ही आहात, किती तुमचं नाही का तुम्ही तेवढी तयारी केली, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर नेहमी तुम्हाला तुमच्यामध्ये अडचण दिसणार, नेहमी तुम्हाला तुमचा आजार दिसणार, नेहमी तुम्हाला तुमचं डिप्रेशन, लोनलीनेस, तुमचा सिम्पटम्स, तुमची कर्ज, तुमचा तुटलेला परिवार, तुमचे सगळे ब्रोकन ड्रीम्स अँड सगळे ह्या गोष्टी दिसणार. नेहमी तुम्हाला कमीपणा दिसणार, कारण ज्या जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्ही डोळस असता, या जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्हाला खूप जास्त समजतं ना, याचा अर्थ तुमचं डाऊनफॉल होत आहे, तुम्ही नाही का खाली खाली जात आहात. परंतु ज्यावेळेस, कारण म्हणून प्रभू म्हणाला ना, पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व याचा शोध करा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. परमेश्वर या गोष्टी जोडून देणारा परमेश्वर आहे. बट फर्स्ट हिज किंगडम अँड हिज रायचियसनेस. तुम्ही ह्या जगामध्ये इकडे तिकडे पाहून, मोबाईल मध्ये सर्फिंग करून, चुकीच्या गोष्टी पाहून त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळत नाही. क्लोज युअर आईज, शट युअर आईज, या जगातल्या गोष्टींना बंद करा अँड देन कॉन्सन्ट्रेट ऑन द वर्ड. हालेलुया. टॅरी इन जेरुसलेम अंटिल, तो अंटिल जे आहे तोपर्यंत देवाच्या उपस्थितीत राहा. वचन घ्या, प्रभू मला आजही माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, मला अजूनही दिसत नाही, पण मला माहिती आहे आत्मिक जगात माझ्या शब्दाने, माझ्या बोलण्याने
माझ्या वागण्याने, माझं जे लाईक माय प्रेयर पॉस्चर त्याच्याद्वारे फरक पडतो आहे. आणि मी प्रार्थना करणार, मी जोपर्यंत मला ह्या वचनाचा ना अभिषेक माझ्यामध्ये दिसून येत आहे, पूर्णता दिसून येत आहे, आय विल नॉट मूव्ह, आय विल नॉट गो फ्रॉम दिस प्लेस. आय विल स्पेंड टाइम इन युअर प्रेझेन्स एव्हरी डे. आय विल कम अँड शो अप ऑन माय प्रेयर ऑल्टर. मी प्रत्येक दिवशी मी तिकडे येणार, माझ्या वेदीवर प्रार्थना करणार, मी तुझ्या सोबत वेळ घालवणार. मला नाही पाहायचं की नाही का संध्याकाळी 7 वाजता कोणती सिरियल लागते, आज कोणतं बिग बॉसचं सिरीज कोणतं चालू आहे, आज कोणतं मूवी आहे, कोणता नवीन मूवी आलाय, मला ह्याच्याशी घेणं देणं नाही. आय विल गार्ड माय आईज बिकॉज आय वॉन्ट टू सी हेव्हनली थिंग्स. मला तुला पाहायचंय, मला देवदूतांना पाहायचंय, मी ह्या डोळ्यांचं संरक्षण करेन. मी नाही ते घाणेरड्या गोष्टी पाहणार, मी नाही ते घाणेरडे व्हिडिओज पाहणार, मी कुठल्याही घाणेरड्या गोष्टींना मी माझी दृष्टी दूषित करणार नाही. बायबल सांगतं जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. वधस्तंभानंतर नवीन करारामध्ये लिहिले पवित्र व्हाबद्दल प्रेषित पेत्राने सुद्धा हे लिहिलेलं आहे, जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. हे आपल्याला सांगण्यात आलंय की यू बी होली. हालेलुया. तुम्ही पवित्र बना. प्रेज द लॉर्ड. गार्ड युअर आयसाइट. नाही पाहायचंय, डोळे बंद करा. पाहायचंय, डोळे उघडा. देवाच्या वचनाकडे डोळे उघडा. देवाचं वचन घ्या. परमेश्वराचं वचन होय आणि आमेन आहे. कॅपॅसिटेट युअर सेल्फ. स्वतःची नाही का ती कुवत वाढवा. त्या वचनानुसार गोष्टी घ्यायला शिका. भले जगाच्या दृष्टीने बिलीव्हर द फेथ इज जगातला एखादा व्यक्ती बघणार ना, फेथ ऑलवेज लुक्स स्टुपिड. फेथ ऑलवेज लुक्स लाईक मॉकरी करण्यासारखा वाटेल. तुम्ही जेव्हा फेथने कुठल्या गोष्टी बोलाल ना, जगातल्या लोकांना वाटेल हे काय अति बोलताय, हे काय असं आहे का, प्रॅक्टिकल आहे का, लॉजिकल आहे का. लॉजिकल अँड प्रॅक्टिकल इज नॉट फेथ. हालेलुया. विश्वास नाहीये. प्रॅक्टिकल जिथे फेल होतं, लॉजिक जिकडे नाही लागत ना तिकडे विश्वास असतो. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी नाहीये, बायबल सांगतं की ज्या गोष्टी अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं परमेश्वर आज्ञा करतो. फेथची आयसाइट केव्हा येते माहिती, जेव्हा जगातली आयसाइट तुमची वीक होते, डीम होते. हालेलुया. जेव्हा जगातल्या गोष्टी तुमच्या डोळ्यांना आता जास्त प्लेजर देत नाही, जेव्हा तेच ड्रेस, तेच गोष्टी, तेच ज्वेलरी, तेच मूवी, तेच घाणेरड्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला प्लेजर देत नाही, ज्यावेळेस त्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद करत नाही ना, युअर स्पिरिच्युअल विजन बिकम स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. हालेलुया. Praise the Lord. Your eyesight is very important. I'm telling you. Dedicate your eyes to the Lord. प्रभू येशू ख्रिस्त तर इतकं म्हणाला आहे की 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा आंधळ असून स्वर्गात गेलेलं बरं. इन हेवन देर इज स्पेअर पार्ट डिपार्टमेंट. या पृथ्वीवरच्या अवयवांसाठी असे गॉड्स जनरल्स या पृथ्वीवर 30-40 वर्षापूर्वी असे लोक होऊन गेलेत की दे यूज टू ऑपरेट फ्रॉम दॅट रेल्म ऑफ ग्लोरी. त्या गौरवाच्या स्तरावरून काम करायचे की त्यांच्या समोर कोणताही क्रिपल, कोणताही आंधळा, कोणताही लंगडा वगैरे कोणताही कसलाही मनुष्य होऊ दे, त्याच्याकडे जो अवयव नाही ना तो अवयव रिक्रिएट केला जाय. दे यूज टू प्रे, लॉर्ड ओपन द स्पेअर पार्ट डिपार्टमेंट ऑफ द हेवन अँड ब्लेस दिस मॅन विथ द न्यू आईज, ब्लेस दिस पर्सन विथ द न्यू किडनीज, ब्लेस दिस पर्सन विथ द न्यू हार्ट, ब्लेस दिस पर्सन विथ द न्यू लेग्स. आणि अशा गोष्टी व्हायच्या. हालेलुया. टुमॉरो आय विल शेअर वन ब्युटिफुल टेस्टिमनी ह्याच्याशी रिलेटेड स्पेअर पार्ट्स बद्दल जी आपल्या इंडियामध्ये घडलेली. इट इज रेकॉर्डेड टेस्टिमनी, रेकॉर्डेड. प्रेज द लॉर्ड. की त्याच्याबद्दल नोंद करण्यात आलेली आहे. बट स्टील आज ना लोक त्या गोष्टी विसरलेल्या आहेत. एक असा देवाचा सेवक, एक गॉड्स जनरल, असा एक देवाचा प्रतिनिधी भारतामध्ये आला होता. भारतात आल्यानंतर त्याने अशा काही गोष्टी केल्या होत्या की ऑल पीपल सॉ द स्पेअर पार्ट कमिंग डाऊन. तो असा भाग येताना त्यांनी नाही का खाली पाहिला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या इंडियामध्ये टुमॉरो आय विल शेअर दॅट टेस्टिमनी विथ यू. प्रेज द लॉर्ड.